नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आव्हान केलं होतं की इंधनाची बचत करा, कारण इंधनाची टंचाई ही देशात प्रचंड प्रमाणात भासलेली आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचा ताफा कमी करत 2 गाड्यांच्या ताफ्यासह ते पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान भवनात अगदी बाईकवर पोहोचले, मात्र ती बाईक पेट्रोलवर चालणारी बुलेट गाडी होती. दुसरा मुद्दा म्हणजे अगदी महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, संत्री, मंत्री आणि पोलीस प्रशासन देखील सायकलवर येत आहे. साताऱ्याच्या एसपी या सायकलवर आल्या, तर प्रत्येक मंत्री आणि संत्री हा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करत आहे. मात्र आता मुद्दा हा आहे की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष हा फक्त दिखावा करत आहेत का? मोदीजींची पीआर एजन्सी याच्यासाठी काम करत आहे का? कारण आता मुद्दा हा आहे की जोपर्यंत देशामध्ये इंधन टंचाई पूर्णपणे कमी होत नाही, तोपर्यंत हे मंत्री संत्री आपले परदेश दौरे रद्द करून किंवा हेलिकॉप्टरने महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत होणारे प्रवास रद्द करून इलेक्ट्रिक वाहनानेच फिरणार का? हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.